नुकताच महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 7/12 कोरा 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 करण्याची घोषणा जी केली होती, तो 7/12 कोरा तर झालाच नाही, परंतु केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेच्या अनुषंगानं सातत्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर एक तारीख निश्चित झाली 30 जून, आणि त्या 30 जूनच्या आतमध्ये नुकताच राज्य सरकारने एक आदेश पारित केलेला आहे। किमान तारखेच्या आत आदेश पारित केला, या हद्दीपर्यंत या राज्य सरकारचं नक्कीच आपण स्वागत करूया। शेती माती आणि कर्जमाफीच्या प्रश्नावरती आज आपण लाईव्ह येत असतानाच खरं म्हणजे शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर सुद्धा दिल्लीच्या या देशाच्या राजधानीमध्ये जंतर मंतरवरती एक तरुणाईचा जनसागर उसळलेला आहे आणि आमच्या शिक्षणाच्या आणि रोजगारांच्या प्रश्नावरती एक वेगळं चित्र आज देश आणि जग बघू लागलेलं आहे। जसं शिक्षण आणि रोजगारांच्या प्रश्नावरती आजचं चित्र आपण सगळे बघतोय, अगदी त्याच धर्तीवरती शेती आणि मातीच्या प्रश्नावर सुद्धा शेतकरी आणि शेतकऱ्यांची तरुण मुलं आता या सातत्यानं ज्या प्रकारच्या घोषणा, ज्या प्रकारची धोरण आणि भूमिका या देशातलं केंद्र सरकार आणि या राज्यातलं राज्य सरकार घेऊ लागलेलं आहे। नुकतंच आपण आता जे बघितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या नावाने जी कर्जमाफी केलेली आहे, ती कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे की काय, अशा प्रकारच्या अटी आणि शर्तीमधून ज्या बाबी समोर आलेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर बोलत असताना ज्या पद्धतीचं घोषणा, ज्या पद्धतीचा जाहीरनामा या सरकारने केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने 2014 साली दिला, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी असतील, देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापूस जी नगदी पिकं होती, या नगदी पिकांना सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 10,000 रुपये क्विंटल भाव द्या म्हणून आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री असणारे फडणवीस साहेब, आत्ताच्या विद्यमान पर्यावरण मंत्री असणाऱ्या माननीय पंकजाताई पालवे असतील, किंवा कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी असणारे पाशा पटेल जी असतील, ज्यांनी अगदी जो महाराष्ट्र संत परंपरेला नतमस्तक होतो, त्या टाळ आणि मृदंगाच्या वादनामध्ये दिंडी काढून जी सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 10,000 रुपयाच्या भावाची मागणी केलेली होती, त्या सरकार जेव्हा 2014 पासून सत्तेमध्ये आहे, आजपर्यंत 10,000 आणि 8,000 सोडा, सोयाबीन 3,000 ते 4,000च्या आतमध्ये शेतकऱ्यांना विकावं लागलेला आहे। कापूस 6,000-7,000च्या पुढे शेतकऱ्यांचा गेलेला नाही आहे, परंतु ह्यांनी जी दिंडी काढली होती, ह्यांनी जी 8,000 आणि 10,000 भावाची मागणी केली होती, ती नेमकी या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केली होती का त्यांच्या पक्षाला मदत करणारे अंबानी, अदानी आणि उद्योगपत्यांच्या हितासाठी केली होती? हे चित्र आज आपण बघतोय। शेतकऱ्यांचं सोयाबीन मात्र तुम्ही 3,500-4 हजारांनी विकत घेतलं, शेतकऱ्यांचा कापूस तुम्ही 6,500, 7,500, 8,000पर्यंत विकत घेतला, आणि शेतकऱ्यांचं संपल्यानंतर मात्र जेव्हा व्यापाऱ्याकडे आहे त्यावेळेस मात्र 7,000, 8,000 सोयाबीन आणि 10,000पर्यंत कापूस घेतलेला आहे। तेव्हा तुम्ही नेमका ह्या सगळ्या घोषणा शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्या होत्या का या उद्योगपत्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी केल्या होता? हा प्रश्न आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नक्की पडू लागलेला आहे। केवळ एवढंच नाही, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या अनुषंगानं घोषणा केलेली आहे, मग 2017ची कर्जमाफी असेल, ही कर्जमाफी करताना 34,500 कोटी रुपयाची कर्जमाफी ढोल वाजवून केली। वास्तवात मात्र 17-18 हजार कोटीपेक्षा एकाही छदामाची म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। अटी आणि शर्तीच्या विरोधात जेव्हा शेतकरी माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले, त्यावेळेस खंडपीठाने निर्देश दिले आणि जवळपास 6,000 कोटी रुपयाची 5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही ताबडतोब वाटप करा, अशा प्रकारचा निर्देश दिला। त्याच्यावरती एप्रिल 2026 मध्ये अवमान याचिकेमध्ये कोर्टाने निर्देश दिलेली आहेत की तुम्ही ताबडतोब 6,000 कोटी शेतकऱ्यांचे वाटप करा। यानंतर सुद्धा केवळ 500 कोटीची बोळवण या सरकारने केलेली आहे। एवढंच नाही, आता जी काही सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी या महाराष्ट्राच्या सगळ्या संबंध भागामध्ये झाली, ही अतिवृष्टीची दाहकता आणि शेतकऱ्यांची जी काही प्रचंड मोठा खळबळ झालेली होती, हे सगळा आक्रोश बघून या सरकारने तो आक्रोश थांबवण्यासाठी
विधानसभेच्या पटलावरती पुन्हा एकदा 34,000 कोटीच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं. ते पॅकेज जाहीर केल्यानंतर अद्यापही केवळ 7-7.5 कोटीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या मदतीमधून आलं. पॅकेज जाहीर करताना 17,500 आम्ही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर विमा देऊ, वाहून गेलेल्या शेतीसाठी आम्ही 10,000 रुपये देऊ, रब्बीच्या पेरणीसाठी आम्ही हेक्टरी 10,000 रुपये देऊ, अशा वेगवेगळ्या घोषणा केल्या. मात्र वास्तवात 7-7.5 कोटीच्या रुपयाचा एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये. आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्ताचं सुद्धा ज्या शेतकऱ्यांना सबसिडीच्या पातळीमध्ये जे काही शेती अवजारं दिली गेलेली आहेत, या संदर्भामध्ये सुद्धा मागच्या 2025 पासून ते आजपर्यंत 2,000 कोटी रुपयाची थकबाकी आजही प्रलंबित आहे, तीही हे सरकार देत नाही आहे. आणि म्हणून किसान सभा सातत्यानं म्हणते आहे की केवळ घोषणा करून घोषणांचा पाऊस पाडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. आणि त्याच्यावर कडी आणि कळस म्हणून आत्ताची ही जी काही 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं जी कर्जमाफी केलेली आहे, ती सुद्धा अशाच प्रकारची फसवी आणि केवळ अटी आणि शर्तींची असणारी ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे. तेव्हा आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं 7/12 कोरा करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली होती, त्याच पार्श्वभूमीवर बहुसंख्य शेतकऱ्यांना हिताची असणारी कर्जमाफीची योजना तुम्ही ताबडतोब घोषित करा, ही मागणी किसान सभा या माध्यमातून करते आहे. अन्यथा अशा प्रकारचा जर तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसणाऱ्या घोषणा करणार असाल, आकड्यांचा खेळ करण्याचा कार्यक्रम करणार असाल, तर ज्या पद्धतीनं आज जंतर मंतरवरती जो तरुणाई उसळलेली आहे, त्याच पद्धतीनं लवकरच शेती आणि माती वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातला शेतकरी आणि शेतकऱ्यांचा तरुण पोरगा आपण ज्या पद्धतीचा आकड्याचा खेळ आणि ज्या प्रकारचा घोषणेचा पाऊस पाडतायत, याच्या विरोधातला तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या माध्यमातून किसान सभा आणि शेतकरी चळवळीत काम करणारे वेगवेगळे सर्व कार्यकर्ते हे या दृष्टीनं कामाला लागलेली आहेत. तेव्हा या सर्व बाबीचा गांभीर्यानं विचार महाराष्ट्राचं सरकार करेल आणि या कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगानं आणि केलेल्या घोषणाच्या अनुषंगानं, आज केलेल्या पीक विम्याच्या अनुषंगानं 17,500ची अंमलबजावणी तात्काळ करेल, अशी अपेक्षा आम्ही यामधून व्यक्त करतोय. अन्यथा या रोषाला सामोरं जाण्याची तयारी महाराष्ट्रातल्या सरकारनं ठेवावी, असा गंभीर इशारा या माध्यमातून आम्ही आपल्याला देत आहोत. धन्यवाद.